हॅलो, गुड इव्हनिंग. मॅम, आवाज येतोय? देशमुख मॅम? ओके, ओके, फाईन. सो लेट्स स्टार्ट नाव. आता एक मिनिट. आपण कालपर्यंत जे मॉडेल ऑक्झिलरीजचा अभ्यास करत आहे, त्यातल्या 45 मॉडेल ऑक्झिलरीज आपण शिकत आहोत. आणि त्यातले मला वाटतं काहीतरी 15-16 झालेले आहेत. तर आता हा एक टप्पा पूर्ण झाला, की मग WH क्वेश्चनिंग मध्येच थोडंसं घेईन मी. आणि मग उरलेले जे काही मॉडेल ऑब्झर्वेज आहेत ते मी तुमच्या बरोबर पूर्ण करेन. आता आपण काल जो अभ्यास केला होता त्यातले या पानावरती आपण नीड म्हणजे पहिलं पान झालं, त्यामध्ये कॅन, कुड, वूड, शूड, मे, त्यानंतर शाल, शोड हे सगळं झालं. आणि त्यानंतर नीड, मग नीड म्हणजे नेसेसिटी आपण बघितलं, यू नीड रेस्ट वगैरे. त्यानंतर आपण डेअर हे एक मॉडेल ऑब्झर्वेटरी बघितलं. त्यानंतर यूज टू, मग हॅव टू, मग हॅज टू, मग हॅड टू, नीड टू आपण आधीच केला होता. त्यानंतर आता आपण पुढं कंटिन्यू करतोय. बी एबल टू. बी एबल टू हे एक मॉडेल ऑब्झर्वरी आहे. या ठिकाणी तुम्हाला आता थोडासा फरक इथे दिसणार आहे. का तो बी आहे बी. एक मिनिट हा, जरा बऱ्याच जणांचा थोडा आवाज येतोय. एक मिनिट, म्यूट करूया. तर बी एबल टू, तर बीचा अर्थ म्हणजे एम इज आर किंवा वॉज वेअर किंवा शॅल बी विल बी असा अर्थ असतो बीचा. म्हणजे बी असणे, बी हा एक अशा प्रकारचा मॉडेल ऑब्झर्व आहे की जो तुम्हाला तिन्ही काळांमध्ये वापरलेला दिसतो. म्हणजे एबल टू च्या आधी एम इज आर पैकी काहीतरी कर्त्याप्रमाणे येईल प्रेझेंट टेन्स दाखवताना. त्याचप्रमाणे एबल टू च्या आधी वॉज वेअर कर्त्याप्रमाणे भूतकाळ सांगताना. आणि त्याचप्रमाणे बीच्या ऐवजी शाल, हा शाल विल कर्त्याप्रमाणे आणि भविष्यकाळ असा हा बी एबल टू तुम्हाला आता समजून सांगणार आहे. हा एबल टू चा अर्थ असतो एबिलिटी. एबिलिटी म्हणजे काय, तर क्षमता. एखादी गोष्ट करू शकण्याची क्षमता, कॅपॅसिटी, एबिलिटी, केपॅबिलिटी हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कसा असणार आहे, तर सब्जेक्ट प्लस एबीज आर ऑब्लिक वॉज वेअर ऑब्लिक शॅल बी विल बी आणि मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप. लक्षात ठेवा, जेव्हा टू ने मॉडेल ऑब्झर्वरी संपतं तेव्हा क्रियापदाचं 90% क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि मग कर्म. तर या ठिकाणी वाक्य आपण घेतलेलं आहे, मी ही समस्या सोडवू शकतो. मग या ठिकाणी आता कॅन हा जो आहे त्याऐवजी ते म्हणलं आय एम एबल टू. आता इथे कॅन जो आहे, या कॅनच्या आधारे सुद्धा वाक्य होतं आय कॅन एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा कॅन येऊ शकतो केपॅबिलिटी, एबिलिटी दाखवताना. पण बी चा अर्थ म्हणजे बी एबल टू म्हणताना एमिज आर किती काहीतरी या ठिकाणी वापरलेलं दिसतं. मग कसं असतं बघा, म्हणजे करता मी आहे, मी म्हणजे आय, तर नेहमी आय नंतर एम हा सब मॉडेल ऑक्झिलरी येतो, मग मेन मॉडेल ऑक्झिलरी येतो, मग क्रियापदाचं पहिलं येतं आणि मग कर्म येतं. म्हणजे आय एम एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आता कर्ता जर एकवचनी असेल म्हणजे आय सोडला, तर ही शी एक सिंग्युलर नाउन पैकी जर असेल तर त्यानंतर इज आणि मग एबल टू चा वापर होणार. म्हणजे उदाहरणार्थ, तो ही समस्या सोडवू शकतो. इज एबल्ड, आता इज घेतला, एम नाही घ्यायचा कारण कर्ता बदललेला आहे. म्हणजे ही इज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हा, कोण बोलतंय? हा, बाकीच्यांना विचारतो. बाकीच्यांना आवाज येतोय का? हेमा मॅम, सावित्री मॅम, बाकीच्यांना येतोय? हेमा मॅम,
येतोय. मग भालेराव मॅडम तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. कारण बाकीच्यांना येतोय. हां, बाकी सगळ्यांना येतोय. येस. जयश्री भालेराव मॅम, तुमच्या इथे काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळ्यांना आवाज येतोय. चालेल. फक्त रेकॉर्डिंग, हां, मी रेकॉर्डिंग पाठवतो. काय अडचण आली तर. डोंट वरी. ओके. ओके. हां. मग या ठिकाणी एबल टू समजून घ्या बरं का. हे मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. या ठिकाणी बीचा अर्थ मी समजून सांगतोय. एम इज आर पैकी आहे. बीचा अर्थ असतो एम इज आर पैकी. ते कर्त्याप्रमाणे. म्हणून मी विस्तृत तुम्हाला सांगणार आहे, की कर्ता जर आय असेल, तर मग एमचा वापर होणार आहे. म्हणजे मी ही समस्या सोडवू शकतो. मग आय एम एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. मग कर्ते जर एकवचनी असतील, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन पैकी, तर एबल टू येणार तो कसा, की 2 मिनिटं हां, कोणाचा तरी आवाज आहे. थोडंसं मी म्यूट करतो. हां, म्यूट आहे. म्यूट करतो. 1 मिनिट थांबा. हां. मग आता या ठिकाणी तो ही समस्या सोडवू शकतो. ही इज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ती ही समस्या सोडवू शकते. शी इज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. इट बसत नाही या ठिकाणी कारण निर्जीव आहे. आणि एकवचनीमध्ये राम, श्याम, सीता, गीता कोणी असेल, तर सीता ही समस्या सोडवू शकते. सीता इज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. असा हा एम कर्त्यानंतर इजचा वापर झाला. जर कर्ता अनेक वचनी असेल म्हणजे आर, तर मग वाक्य कसं होईल, तर आम्ही ही समस्या सोडवू शकतो. वी आर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. नंतर तू ही समस्या सोडवू शकतोस. यू आर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि मुले ही समस्या सोडवू शकतात. मग चिल्ड्रन आर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. अशा प्रकारे एम इज आर पैकी कर्त्याप्रमाणे लागणार. मग एबल टू आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म. अशा प्रकारचं या ठिकाणी डेफिनेशन आहे. अजून एक थोडंसं वास्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 प्रकारची वाक्य येऊ शकतात. मग ती कशी? तर मी ही समस्या सोडवू शकत नाही. मग आय एम नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम करता आय असेल तर, करता एकवचनी असेल तर, आता मी एक-एकच उदाहरण घेतो, सगळ्यांना घेत नाही. तो ही समस्या सोडवू शकत नाही. ही इज नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. त्यानंतर कर्ते अनेकवचनी असेल, तर ते ही समस्या सोडवू शकत नाहीत. दे आर नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. म्हणजे आपण ठराविक कर्त्यांना घेऊन होकार आणि नकार अशी 2 वाक्य आपण घेतलेली आहे. आता जर प्रश्न घेतला तर कसा होऊ शकतो, की मी ही समस्या सोडवू शकतो का? मग या ठिकाणी एम पाहिलं. एम आय एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. कर्ता जर एकवचनी असेल तर तो ही समस्या सोडवू शकतो का? इज ही एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि कर्ता अनेकवचन असेल तर ते ही समस्या सोडवू शकतात का? आर दे एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. म्हणजे होकार नकार प्रश्न आणि नकारार्थी प्रश्नामध्ये होणार, की मी ही समस्या सोडवू शकत नाही का? वाक्याची सुरुवात एम नॉट. मग एम नॉट आय म्हणण्यापेक्षा एम आय नॉट घ्या. एम पहिला घ्या, मग करता घ्या, मग नकार म्हणून नॉट घ्या. तुम्ही असं म्हणू शकता, एम आय नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. जर करता एकवचनी असेल तर तो ही समस्या सोडवू शकत नाही का? मग इझंट ही, इथं इझंट घेतला तरी चालतो. इझंट ही एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. किंवा नुसता इज घ्या, करता घेऊन मग नॉट घ्या. म्हणजे इज ही नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि ते ही समस्या सोडवू शकत नाहीत का? मग आर दे नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. किंवा आर नॉट मध्ये अरंट म्हणलं तरी चालेल. अरंट दे एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. म्हणजे या ठिकाणी थोडंसं डिस्टर्ब करतो मी तुम्हाला, की हे सगळं ऐकत असताना आपल्याला थोडासा वेळ असतो प्रश्न उत्तरांसाठी. आपल्याला यामध्ये झूम मध्ये आपल्याला वेळ घालवता येत नाही. म्हणून 100% जर तुम्हाला नाही समजला, एबल टू म्हणा किंवा हॅड टू, हॅव टू, हॅज टू, तर सरळ सरळ मला फोन करा. मी फोनवरती तुम्हाला डिटेल प्रश्नांचं उत्तर सांगेन.
म्हणजे काय होईल, आपला वेळ पण वाचेल झूमचा, आणि डिटेल मला तुम्हाला वर्णन करता येईल. काय अडचण असेल तर नक्की विचारा मला. ओके. आता पुढे आपण हा एबल टू घेतला, म्हणजे बी एबल टू, तर बी स्वरूप घेतला आपण एमिजार प्रमाणे, कर्त्याप्रमाणे एमिजार. ओके. आता हा काळ जो आहे, हा काळ तसा वर्तमान काळ होता. आता जर बी एबल टू चं जर रूप घ्यायचं म्हटलं, तर इथे आपल्याला भूतकाळ सुद्धा वापरता येईल. फक्त एबल टूच्या आधी वॉज वेअरचा वापर होऊ शकतो. तो कसा होऊ शकतो हे थोडक्यात मी तुम्हाला या वाक्यावरती समजून सांगतो. मी ही समस्या सोडवू शकतो, या ठिकाणी तुम्हाला वॉज किंवा वेअर कसा काम करतो हे या ठिकाणी दिसेल. म्हणजे आय वॉज एबल टू, मग करता जर असेल एक वचनी, तर आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, किंवा राम श्याम सीता कोणी असेल तर वॉज, आणि एबल टू, आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. आता आपण भूतकाळ म्हणजे बी स्वरूप जे आहे ते एमिजारच्या ऐवजी वॉज किंवा वेअर कर्त्यानंतर कसा वापरणार हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओके. आणि वेअर कधी, तर करता अनेक वचनी असेल तर, म्हणजे यू वेअर, वी वेअर, दे वेअर, चिल्ड्रन वेअर, आणि मग एबल टू, आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. इथे काय म्हणलंय की मी ही समस्या सोडवू शकतो, त्याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता, आता वाक्य होणार भूतकाळी. मग वाक्य काय बदलणार, मी ही समस्या सोडवू शकलो. मग शकलो म्हणून काय, तर वाक्य भूतकाळामध्ये गेलं. शकतोच्या ऐवजी शकलो. इथं कॅनने वाक्य होऊ शकतं बरं का, पण कॅनच्या ऐवजी एबल टू चा पण वापर होऊ शकतो. त्याबद्दलचा डिफरन्स मी तुम्हाला पाठवतो, की एबल टू आणि कॅन मध्ये म्हणजे कशा प्रकारे याचं कंपॅरिझन केलेलं आहे, त्याचा एक छोटासा चार्ट मी तुम्हाला पाठवेन, जिथे कॅन कसा वापरतात आणि त्याच्या बदल्यात एबल टू कसा वापरतात ते पाठवतो मी तुम्हाला. डोंट वरी. इथं आपण बघतोय आता, कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर, मग एबल टू, आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. मी ही समस्या सोडवू शकलो. आता शकलो म्हणून आय वॉज एबल टू. शकत होतो म्हणलं तर चालेल बरं का. म्हणजे हे वाक्य दोन प्रकारचे होऊ शकतं. एक तर मी ही समस्या सोडवू शकलो, किंवा मी ही समस्या सोडवू शकत होतो. बघा, वाक्यात दोन प्रकार आले. मी पुन्हा सांगतो बरं का. पहिलं वाक्य झालं भूतकाळी, मी ही समस्या सोडवू शकलो, एक तर असं होईल, किंवा मी ही समस्या सोडवू शकत होतो. दोन्ही वाक्य भूतकाळातली आहेत. मग इंग्लिशमध्ये वाक्य होणार, आय वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. मग करता जर एकवचनी असेल तर आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, आणि एकवचनी कोणी आला तरी पुढे वॉज, आणि मग एबल टू, आणि क्रियापदाचं पहिलं रूप. मग आता आपण सगळ्या कर्त्यांना, एकवचनी कर्त्यांना आपण हे वाक्य पटकन बोलून घेऊया बरं का. आय एम एबल टू सॉल्व्ह दिस, आय वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. मी ही समस्या सोडवू शकत होतो. ही वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. तो ही समस्या सोडवू शकत होता. शी वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ती ही समस्या सोडवू शकत होते. इथे नाही बसणार. राम श्याम सीता गीता, राम घेऊ. राम ही समस्या सोडवू शकत होता. राम वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. हे सगळे एकवचनी करता असल्यामुळे वॉजचा वापर आपण घेतला. त्यानंतर एबल टू, आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. आता करता अनेक वचनी, वॉचच्या ऐवजी वेअर. वेअरला वर म्हटलं तरी चालतं, WERE. आता या ठिकाणी करता घेऊ आपण अनेक वचनी. आम्ही ही समस्या सोडवू शकत होतो. म्हणणार वी वेअर, वी वेअर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. करता जर समजा वीच्या ऐवजी आता दे घेतला, ते ही समस्या सोडवू शकत होते. दे वर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. तू ही समस्या सोडवू शकत होता. यू वेअर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि अनेक वचनी कर्त्यामध्ये आपण लिहू चिल्ड्रन किंवा स्टुडंट. मग विद्यार्थी ही समस्या सोडवू शकत होते.
द स्टुडंट्स वर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ही सगळी वाक्य घेतली आपण वॉज किंवा वेअर म्हणजे करता एकवचनी किंवा अनेकवचनी, म्हणजे एबल टूच्या अलीकडे वॉज किंवा वेअर कर्त्याप्रमाणे, मग पुढे एबल टू नंतर कर्ते क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म. आता जशी बी एबल टू म्हणजे बीच्या ऐवजी एबीज आर आणि 4 प्रकारची वाक्य आपण केली होती, तशीच वॉज वेअर 4 प्रकारची वाक्य होणार आहेत. आता आपण वॉजला घेऊन 4 प्रकारची वाक्य कशी होतात हे थोडक्यात आपण बघूया. करता आपण घेतलं समजा आय, मग कसं म्हणणार? मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ही समस्या सोडवू शकत होतो. आय वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आता नकार, मी ही समस्या सोडवू शकत नव्हतो. आय वॉज नॉट, वॉजला नॉट लागणार. आय वॉज नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. प्रश्न, मी ही समस्या सोडवू शकत होतो का? मग वॉजने वाक्य सुरू होणार. वॉज आय एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? आणि जर समजा होकारार्थी नकारार्थी वाक्य असेल की मी ही समस्या सोडवू शकत नव्हतो का, वाक्याची सुरुवात वॉजंट ने होणार. वॉजंट आय एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. मग असंही होईल बरं का. आय वॉज, सॉरी, वॉज आय नॉट म्हणजे वॉज आणि नॉट ची फोड केली आणि करता मध्ये बसवला तरी पण वाक्य होऊ शकतं. वॉज आय नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. म्हणजे आपण करता आय घेतला आणि 4 प्रकारची वाक्य बघितली. होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. मग ज्याप्रमाणे आय घेतला त्याचप्रमाणे ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी करता घेऊन 4 प्रकारचे वाक्य होऊ शकतात. ओके. त्याचप्रमाणे आता वॉज न घेता वेअर घेऊ आणि वी, यू, दे प्लुरल नाउन यापैकी एक कोणतरी करता घेऊ आणि 4 प्रकारची वाक्य बघूया. आपण करता त्यातलं 4 पैकी एक आपण लिहूया वी म्हणजे आम्ही. मग ते कसं होईल बरं? आम्ही ही समस्या सोडवू शकत होतो. मग वी वेअर, WERE वाला, वी वेअर एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम हा झाला होकार. आता नकार, आम्ही ही समस्या सोडवू शकत नव्हतो. आता नॉट येणार. वी वेअर नॉट, वेअरला नॉट लागला. वी वेअर नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. इथं वेअर नॉटला वेरंट म्हटलं तरी चालतं. तुम्ही असंही म्हणू शकता, वी वेरंट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि जर हे जर अवघड वाटलं तर वेअर नॉट म्हणा. वी वेअर नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. मग होकार नकार झाला. आता प्रश्न, मग आम्ही ही समस्या सोडवू शकत होतो का? मग वेअर वी, वेअर पहिला येईल. वेअर वी एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आणि नकारार्थी प्रश्नार्थी मध्ये आम्ही ही समस्या सोडवू शकत नव्हतो का? मग वेअरला सुरुवातीला घ्यायचं वेरंट म्हणून. वेरंट वी एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. किंवा वेअर घ्या, मग करता घ्या, मग नॉट घ्या, असंही होईल. वेअर वी नॉट एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. अशा प्रकारे हा एबल टू जो आहे हा वास्ट होता. कारण आपल्याला एक तर बी स्वरूप बघितलं होतं की बीच्या ठिकाणी एबिझारचा वापर घेऊन वर्तमान काळामध्ये एबल टू चा वापर कसा होतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे करता एबिझार पैकी कर्त्याप्रमाणे येईल, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म. त्याचप्रमाणे जर बीचं रूप भूतकाळी घेतलं तर एबिझार च्या ऐवजी वॉज वेअर घेणार आणि वॉज वेअर घेतला कर्त्याप्रमाणे तेव्हा वॉज किंवा वेअर कर्त्याप्रमाणे येईल, मग एबल टू येईल, मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म येईल. म्हणजे आपण वर्तमान काळ आणि भूतकाळ, एविजार आणि वॉज वेअर कशा प्रकारे वापरलाय
हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता बघा, आता जसा एमिजार बी स्वरूप बघितलं, वॉज वेअर बी स्वरूप बघितलं, तसं आता बी हे भविष्यकाळीमध्ये शॅल बी, विल बी कसं वापरतात हे एकदा डिटेल बघू आपण. म्हणजे काय होईल, तुम्हाला हा एबल टू चांगला क्लिअर होईल. आता आपण काय करणार, एमिजार झाला, वॉज वेअर झाला, आता शाल बी, विल बी पैकी कोणते घेणार आपण कर्त्याप्रमाणे, मग एबल टू घेणार, मग क्रियापदाचं पहिलं रूप घेणार आणि मग कर्म घेणार. मग आता आपला पहिल्यापासून एक नियम माहितीये भविष्य काळाशी निगडीत. करता जर आय किंवा वी असेल तर शाल बी, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. आणि जर करता आय किंवा वी सोडला तर कुठलाही करता असेल तर विल बी, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. मग आता आपण अशीच बी ला घेऊन भविष्य काळामध्ये शॅल बी, विल बी ची वाक्य कशी होणार ते आपण बघूया. एक मिनिट जरा, म्हणून तरी आता माईक चालू आहे म्हणून तो ऑफ केला, कारण मध्येच मला बोलताना पण डिस्टर्ब होईल आणि तुम्हाला ऐकताना पण डिस्टर्ब होईल. आता मी तुम्हाला पुन्हा एक सांगणार आहे, नाही कळलं ना तर मला सरळ सरळ फोन लावा, मी तुमच्याशी डिटेल बोलेन, काळजी करू नका. पण मला वाटतं की हा व्हिडिओ जर 2-3 वेळा पाहिला ना, कारण मी इतकं हळू बोलतोय ना, जेणेकरून तुम्हाला हे समजावं. ओके. आता मी शॅल बी किंवा विल बी, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म असा हा फॉर्म्युला आहे. आता इथलं वाक्य काय होणार, वर्तमान काळामध्ये झालं होतं, मी ही समस्या सोडवू शकतो. म्हणजे कर्त्यानंतर एमिजार, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. हेच वाक्य भूतकाळामध्ये मी ही समस्या सोडवू शकत होतो, मग कर्त्याप्रमाणे वॉज किंवा वेअर, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. आणि इथे आता हे वाक्य भविष्य काळाशी निगडीत कसं होईल, तर मी ही समस्या सोडवू शकेन. बघा, शकतो, शकत होतो किंवा भविष्य काळामध्ये शकेन. मग वाक्य कसं झालं बघा, मी ही समस्या सोडवू शकेन. ते म्हणणार आय विल बी, विल बी घ्यायचं ना आपल्याला, कारण करता आय आहे. मग आय शाल बी, शाल बी किंवा विल बी, आपण शाल बी घेऊ आपण ना. आय शाल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता करता जर आय या ठिकाणी वी असेल तर वाक्य होणार आम्ही ही समस्या सोडवू शकू. मग वी शाल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता आय आणि वी झाला, आता राहिलेला कुठलाही करता आला तरी विल बी आणि मग एबल टू. जसे की आय आणि वी गेला, आता तो ही समस्या सोडवू शकेल. मग ही विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ती ही समस्या सोडवू शकेल. शी विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. मग कोणी करते बघे, आय आणि वी जर आला तर शाल बी, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. आय आणि वी जर सोडला तर मग कुठलाही करता असेल तर विल बी, मग एबल टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. मग आता आपण काय करूया माहितीये का, आता आय आणि वी च्या ऐवजी आपण ही घेऊ. मग ही करता घेऊन 4 प्रकारची वाक्य कशी होतात हे थोडक्यामध्ये आपण आता बघूया. जसे की तो ही समस्या सोडवू शकेल. काय वाक्य झालं, तो ही समस्या सोडवू शकेल. शकेल म्हणजे भविष्य काळाशी निगडीत वाक्य आहे आणि शकेल म्हणून कॅपॅबिलिटी आहे. म्हणून वाक्यामध्ये कर्त्यानंतर विल बी, मग एबल टू हे मॉडेल ऑक्झिलरी, मग क्रियापदा पहिलं रूप आणि मग कर्म. हे वाक्य झालं, ही विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. हे झालं हो करा.
नकारार्थी आता तो ही समस्या सोडवू शकणार नाही. आता नकारार्थी आहे ना, मग तो ही समस्या सोडवू शकणार नाही. मग ही विल नॉट बी म्हणजे विल आणि बीच्या मध्ये नॉट घ्यायचा आहे कारण वाक्य नकारार्थी आहे. ते म्हणणार ही विल नॉट बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. झालं का होकार आणि नकार? आता प्रश्न, तो ही समस्या सोडवू शकेल का? मग वाक्याच्या सुरुवातीला विल बी किंवा नुसतं विल ने वाक्य सुरू होईल. कसं होईल? विल ही बी म्हणजे ही बीच्या मध्ये सॉरी वी बी विल बीच्या मध्ये ही घेतला आपण. जसं की विल ही एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम किंवा विल नॉट सुरुवातीला ज्याला वोंट म्हणू आपण. वोंट ही बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. लक्षात आलं का? म्हणजे एक तर सुरुवातीला विल घ्या, मग करता ही घ्या, मग नॉट घ्या किंवा विल नॉट ला सुरुवातीला वोंट घ्या आणि मग करता घ्या. जसे की वोंट ही बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आणि शेवटी नकारार्थी प्रश्नार्थी तो ही समस्या सोडवू शकणार नाही का? मग वोंट ही बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ही वाक्य जरा ना पुन्हा 4 घेता मी, त्यात थोडस गडबड झाली. 4 वाक्य होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न, भविष्य काळाशी निगडीत कशी होतील हे आपण पुन्हा एकदा बघू. पहिलं होतं, आता करता तो घेतला होता ना, तर आपण ती घेऊ. चला शी घेऊ आपण. ती ही समस्या सोडवू शकेल. शी विल बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता नकार, ती ही समस्या सोडवू शकणार नाही. शी विल नॉट बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता प्रश्न, ती ही समस्या सोडवू शकेल का? विल शी बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? आणि नकारार्थी प्रश्नार्थी, ती ही समस्या सोडवू शकणार नाही का? वोंट शी बी एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? एक मिनिट, कोणाच तरी परत हे सुरू झालेलं आहे. तुम्ही जरा म्यूट ठेवत जा बरं काय, म्हणजे तुम्हाला पण डिस्टर्ब नाही, मला पण नाही. बर, असा हा एबल म्हणजे बी एबल टू किती वेळ घेतला? कारण काय माहितीये का, हा मला तुम्हाला डिटेल्स सांगायचा होता. म्हणजे एबल टू हा आधी बी लावलाय. बी एबल टू म्हणजे बी ची 3 रूप, वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी. तर हा जो बी पाहिला आला ना, बी एबल टू, हा बी दर्शवतो एबिझार पैकी कोणतरी येणार कर्त्याप्रमाणे, मग एबल टू आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. आणि या ठिकाणी एबिलिटी दाखवली जाते. म्हणून आय एम एबल टू, ही इज एबल टू, दे आर एबल टू असा एमिझार. त्याचप्रमाणे भूतकाळी बी जो आहे तो आता एमिझार न घेता वॉज वेअर पैकी, मग एबल टू आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. या ठिकाणी भूतकाळामध्ये मी ही समस्या सोडवू शकत होतो किंवा मी ही समस्या सोडवू शकलो पैकी वाक्य होईल. आणि भविष्य काळाशी निगडीत बी एबल टू च्या ऐवजी शाल बी एबल टू किंवा विल बी एबल टू प्रमाणे होईल, कर्त्याप्रमाणे, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म या ठिकाणी दिसेल. म्हणजे 3 प्रकारची वाक्य जर बघितली तर ती कशी झाली बघा. मी ही समस्या सोडवू शकतो हे वाक्य वर्तमान काळाशी निगडीत आहे, म्हणून एम इज आर पैकी कोणतरी यायला पाहिजे कर्त्याप्रमाणे, मग एबल टू हे मॉडेल ऑक्झिलरी, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. त्याचप्रमाणे मी ही समस्या सोडवू शकलो किंवा मी ही समस्या सोडवू शकत होतो अशा प्रकारचं वाक्य आलं तर कर्त्याप्रमाणे वॉज किंवा वेअर येणार, मग एबल टू हे मॉडेल ऑक्झिलरी येईल, मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म. आणि तिसरं आहे भविष्यकालीन वाक्य. हे वाक्य होईल, मी ही समस्या सोडवू शकेन. म्हणजे भविष्याशी निगडीत आहे,
म्हणून कर्त्याप्रमाणे शाल बी किंवा विल बी पैकी कोणतरी येणार. मग मॉडेल ऑक्झिलरी म्हणून एबल टू चा वापर होणार. मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. आणि मग या 3 काळांमध्ये होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न होणार. त्याच्यामुळं एबल टू चा अभ्यास इतका वाचते की नुसता एबल टू जर मी तुम्हाला होमवर्क दिला ना, तर प्रत्येक काळातली 4-4 वाक्य, 3 काळातली 4-12 अशी 12 वाक्य नुसती एबल टू शी होणार आहेत. आणि पुढं जे काही क्रियापदाचं पहिलं रूप असेल ते. म्हणजे नुसता एबल टू जरी विचार केला ना, तरी तुम्हाला 12 वाक्य करावे लागतील. त्याच्यामुळे हे जर नाही समजलं तर क्लास झाल्यानंतर आज, उद्या, कधीही काही अडचण आली तर मला फोन करा. नाही तर मग एक काम करा, पहिल्यांदा एकदा दोनदा नीट समजून घ्या. आणि एवढं करून पण नाही समजलं तर मला 100% फोन करून विचारू शकता. ओके, असा हा एबल टू. आता खाली येतो बी सपोज टू. जसं आता बी एबल टू होता ना, तसा हा बी सपोज टू. मग तुमच्या आता एक लक्षात आलं असेल, जसं बी रूप 3 काळामध्ये आपण बघितलं, एविजार, वॉज वेअर आणि शॅल बी विल बी आणि मग एबल टू. तसाच इथे बी सपोज टू म्हणजे एविजार, नंतर वॉज वेअर, मग शॅल बी विल बी, मग सपोज टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप. इथे सुद्धा आपल्याला 12 वाक्य बघायला मिळतील. आणि या ठिकाणी सपोज टूचा अर्थ आहे अपेक्षित असणे, एक्सपेक्टेशन किंवा ड्युटी. एखादी ड्युटी किंवा कर्तव्य किंवा अपेक्षा ही दाखवताना सपोज टू म्हणजे बी सपोज टू जो वापर केला जातो. आता इथे एक वाक्य पहिलं बघू आपण. विद्यार्थ्यांनी नियम पाळणे अपेक्षित आहे. अपेक्षित आहे म्हणजे काय? तर त्यांची ती ड्युटी आहे. त्यांनी नियम पाळणे ही एक ड्युटी आहे किंवा एक अपेक्षा आहे तुमच्याकडून, की तुम्ही अशा प्रकारची वागणूक केली पाहिजे किंवा केली पाहिजे. असा हा सपोज टू. मग हा सपोज टू आपल्याला जसा एबल टू 12 प्रकारची वाक्य आपल्याला दिसतात. 4 वर्तमान काळाची, 4 भूतकाळांची आणि 4 भविष्य काळांची. सेम या ठिकाणी आपल्याला सपोज टू ची एमिजार सपोज टू 4 प्रकारची, वॉज वेअर सपोज टू 4 प्रकारची, शॅल बी विल बी सपोज टू 4 प्रकारची. अशी आपल्याला इथे सुद्धा 12 वाक्य बघायला मिळणार आहे. तर मग आता आपण काय करूया, ही वाक्य 4 प्रकारचे पहिले आपण घेऊया. बघूया पहिलं मराठी वाक्य. विद्यार्थ्यांनी नियम पाळणे अपेक्षित आहे. मग इंग्लिशमध्ये काय म्हणलंय? स्टुडंट्स आर. स्टुडंट्स नंतर आर का घेतला? कारण स्टुडंट्स अनेकवचनी आहे म्हणून आर आला. मग स्टुडंट्स आर. मग सपोज टू हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. स्टुडंट्स आर सपोज टू ओबे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे ऐकणे किंवा आदेश पाळणे म्हणून ओबे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि रूल्स, मग या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. मग इथे या ठिकाणी वाक्य झालं स्टुडंट्स आर सपोज टू ओबे रूल्स, म्हणजे विद्यार्थ्यांनी नियम पाळणे अपेक्षित आहे. म्हणजे सरळ सरळ हा वर्तमान काळ आहे. आता आपण बीचं रूप वर्तमान काळामध्ये कसं होईल? आपण स्टुडंट्स घेतले म्हणजे अनेक वचनी आर घेतला होता आणि बाकी सपोज टू ओबे रूल्स असं म्हटलं. आता या ठिकाणी करता जर एक वचनी घेतला तर काय होईल? विद्यार्थ्यांनीच्या ऐवजी आपण विद्यार्थ्याने एकच घेऊ आपण ना, एक वचनी. मग विद्यार्थ्याने नियम पाळणे अपेक्षित आहे असं म्हटलं तर स्टुडंटचा एस निघून जाईल, कारण स्टुडंट हा एकवचनी आहे. स्टुडंट आता आर नाही येणार, कारण करता एकवचनी आला. स्टुडंट इज सपोज टू ओबे रूल, है का नाही? म्हणजे आर जे आहे ते वी, यू, दे, प्लुरलांपैकी करता असल्यामुळे आर आला होता. तर आपण एक उदाहरण म्हणून अनेक वचनी स्टुडंट्स घेतले म्हणून आर घेतला. ओके, मग स्टुडंट आर म्हटलो, पण जर स्टुडंट एकच असेल तर स्टुडंट इज. स्टुडंट इज
सपोज टू ओबे रूल. आता या ठिकाणी जर स्टुडंट आणि स्टुडंटच्या ऐवजी आय घेतला आपण, तर एम इज आर पैकी कोणतरी दिसणार. मग आपण कर्ता जर बदलला आय म्हणून, तर मी नियम पाळणे अपेक्षित आहे. मग करता या ठिकाणी आय येणार आणि त्यानंतर आयच्या ठिकाणी एम. आय एम सपोज टू ओबे रूल. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना बी स्वरूप एमिसार पैकी, तर करता जर आय असेल तर एम लागणार, मग सपोज टू हे मॉडेल ऑक्झिलरी येणार, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. त्याचप्रमाणे आय जर काढला तर एकवचनी करता ही, शी, इट, सिंगल नाउन पैकी कोणता जर घेतला तर मग इज घ्यायचा. ही इज, शी इज, इट इज, राम इज, आणि मग पुढं सपोज टू, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. त्याचप्रमाणे जर कर्ता अनेक वचनी असेल, म्हणजे वी, यू, दे, प्लुरल नाउन चार पैकी असेल, तर मग वी आर, यू आर, दे आर, स्टुडंट्स आर, आणि यापैकी कोण असेल तर पुढं सपोज टू, आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म. मग आता ही चार वाक्य जी आहेत ना, ती जर आपण थोडक्यात एक एक करता घेऊन घेतलं तर काय होईल? मी नियम पाळणे अपेक्षित आहे. आय एम सपोज टू ओबे रूल्स. त्याने नियम पाळणे अपेक्षित आहे. ही इज सपोज टू ओबे रूल्स. आणि आम्ही नियम पाळणे अपेक्षित आहे. वी आर सपोज टू ओबे रूल्स. मग आता आपण म्हटल्याप्रमाणे वर्तमान काळाशी निगडीत या तिन्ही कर्त्यांना एमेजार पैकी घेऊन होकारार्थी वाक्य बघितले. आता आपल्याला चार प्रकारची वाक्य जर बघायची म्हटली तर आपण काय करू? या ठिकाणी कर्ता घेऊ आय, आणि चार प्रकारचे वाक्य कसे होतात ते बघू आपण. मग एमेजार आपल्याला कळेल. जसे की मी नियम पाळणे अपेक्षित आहे. आय एम सपोज टू ओबे रूल्स. नका, मी नियम पाळणे अपेक्षित नाही. आहेच्या ऐवजी नाही. बघा ना, आय एम नॉट. आता नॉट नाही. आय एम नॉट सपोज टू ओबे रूल्स. आता प्रश्न, मी नियम पाळणे अपेक्षित आहे का? मग एम पहिला आला. एम आय सपोज टू ओबे रूल्स? आणि नकारार्थी प्रश्नार्थी, मी नियम पाळणे अपेक्षित नाही का? मग एम आय नॉट. एम आय नॉट सपोज टू ओबे रूल्स? असा हा आयला घेऊन बघा. आता एक वचनी करता ही, शी, इट, सिंगल नाउन पैकी आपण एक घेऊ कुठतरी. तो म्हणजे घेऊ ही. त्याने नियम पाळणे अपेक्षित आहे. ही इज सपोज टू ओबे रूल्स. नकार, त्याने नियम पाळणे अपेक्षित नाही. ही इज नॉट. ही इज ला नॉट. ही इज नॉट सपोज टू ओबे रूल्स. प्रश्न, त्याने नियम पाळणे अपेक्षित आहे का? इज पहिला येईल. इज ही सपोज टू ओबे रूल्स? आणि चौथा, आता वेळ संपेल बरं का, 2च मिनिटात. आणि त्यांनी नियम पाळणे अपेक्षित नाही का? इजंट ही सपोज टू ओबे रूल्स? अशा प्रकारे एकवचनी म्हणजे आय घेतला तर एम, एकवचनी घेतलं तर इज, आणि अनेक वचनी घेतला तर आर, जो आपण बघितला मगाशी स्टुडंट्स म्हणून. स्टुडंट्स आर सपोज टू ओबे रूल्स. नकार, विद्यार्थ्यांनी नियम पाळणे अपेक्षित नाही. स्टुडंट्स आर नॉट